स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातल्या मंगलधाम परिसरातल्या एका ऑफिसमध्ये तुंबळ हाणामारी होऊन यामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय. माझ्या पत्नीला का फोन करतोस, तुझ्यात आणि माझ्या पत्नीमध्ये काय सुरू आहे का, असा जाब विचारल्यानंतर यातील सुयश घुणके याच्यावर सळी, पाईप, लोखंडी करवत, प्लॅस्टिकची खुर्चीनं जबर मारहाण करण्यात आली. यात वैभव साळुंखे, राजेंद्र घुणके, वैभव घुणके या तिघांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. इचलकरंजी शहरातील मंगलधाम परिसरात वैभव साळुंखे याचं ऑफिस आहे. याच ठिकाणी सुयश घुणके याला बोलवून त्याला जबर मारहाण केली. यात राजेंद्र घुणके, वैभव घुणके दोघे राहणार शिरदवाड. सुयश घुणके हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सुयश घुणके याला मंगलधाम परिसरातल्या साळुंखे यांच्या ऑफिसमध्ये जबर मारहाण केली. माझ्या पत्नीला का फोन लावला होतास, तुझ्यात आणि तिच्यात काय सुरू आहे का, असा जाब विचारला. त्यावेळी सुयश यांना आमच्यात तसं काही नाही असं सांगताच यातील वैभव साळुंखे राहणार इचलकरंजी, राजेंद्र घुणके, वैभव घुणके या तिघांनी मिळून सुयश घुणके याला जबर मारहाण केली. यामध्ये त्याला पीव्हीसी पाईप, लोखंडी करवत, लोखंडी सळी, प्लॅस्टिकची खुर्ची यानं आणि काठीनं जबर मारहाण केली. यात त्याच्या खांद्याला, डोक्याला, पायाला जबर मार लागल्यामुळं सुयश घुणके याला उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलं. ही घटना होताच घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करून तिघांवर गुन्हा दाखल केलाय. यात वैभव साळुंखे इचलकरंजी, राजेंद्र घुणके आणि वैभव घुणके राहणार शिरदवाड अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या सुयश घुणके याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी या तिघांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास गावभाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे करतायत.